आम्ही सारे खवय्ये. आणि आता आपण एक अतिशय हेल्दी असा पदार्थ शिकतोय, तर ज्याचं नाव आहे पालक खाकरा. पालक खाकरा. तर त्याचं साहित्य बघा काय काय. पालक प्युरी, गव्हाचं पीठ, मीठ, मिरची पावडर, हळद, ओवा पावडर, जिरा पावडर. साहित्य झालेलं आहे सगळं बघून. आणि वहिनी आता आपण काय करतोय? पालक खाकरा. आता गळ्यात गव्हाचं कणिक घेऊन पालक प्युरी टाकून मिक्सिंग. हो. म्हणजे पीठ आधी भिजवून हो मळून भिजून. प्लेन गव्हाचं पीठ. हो. पालकची जी पेस्ट घेतलेली आहे तुम्ही, हो. तर ती पूर्ण शिजवून बारीक केली का कच्चीच? नाही, मिक्सर मधनं स्वच्छ धुवून मिक्सर मधनं काढली आहे. अच्छा. आता ह्या पिठात जेवढं बसेल तेवढं. ओके ओके. आधी कालवून घेते हे सगळे. आता चवीनुसार मीठ, मिरची, जिरा पावडर, ओवा पावडर टाकून घ्यायचे. मीठ हाताने आपण मळून घेऊया का? हो. मिरची पावडर अति चवेला चवेपुरतं घ्यायचं. कोणी फिक्क खातं, कोणी तिखट असं तर. हळद. हा कसला? हे जिरा पावडर. जिरं पावडर. ही कसली पावडर आहे? हो पावडर. ओवा पावडर. हो. तर काय राहिलं? तेल. तेल सगळं लागणार आहे. हा. त्याला पाणी कणिक तयार करून बस. आता नेहमीसारखंच कणकेसारखं हो. घट्ट आपण भिजवून देऊ, कारण खाकरा कडक झाला पाहिजे. तर हे पीठ तसंच घट्ट करून भिजवून घेऊया, म्हणजे मग लाटून खाकरा करता येईल. पीठ जे आपण भिजवलं घट्ट, तर त्याच्या लाट्या करून घेतलेल्या आहेत आणि त्याची आता नेहमीसारखी पोळी लाटायची ना. हो. घ्या. पातळ लाटायची आहे ही पोळी. हा, एकदम पातळ म्हणजे तो कडक होतो खाकरा तव्यावर टाकल्यानंतर. मला वाटतं खाकरा आता आपल्या पूर्ण जीवनक्रमामधला एक अविभाज्य घटक झालेला आहे. कारण तुमचं पोट जरी बिघडलं असेल तरी डॉक्टर तुम्हाला सांगतात दही खाकरा खा, किंवा तुम्हाला डाएट जरी करायचं असलं तरीही आपण खाकरा खातो. आणि वेळ जात नसला ना तरी आपण खाकरा खाऊ शकतो. तर असा पोटभरीचा हेल्दी असा हा ऑप्शन आहे. आणि त्यात तुम्ही आणखीन त्याला जास्ती चांगलं बनवलं तर त्यात भाजवल खाकरा भाजून झाल्यानंतर तो चटणी टाकून वरती साजूक तूप छान लागतं. ते तुम्ही असं चुरून वगैरे पण खाता ना? चुरी करतात. हो. चुरी. हो. खाकऱ्याची चुरी. हो. हो. वाव, मस्त. म्हणजे खाकरा चुरायचा, त्याच्यात तेल, तिखट. हो ना. हो. तेल, साजूक तूप, चटणी. तूप, साजूक तूप किंवा तेल काही चालतं. हो. आणि मग ते असं भाताबरोबर वगैरे पण छान लागतं ना. मस्त. तुम्ही बघताय आपण एकदम थिन, म्हणजे एकदम थिन असं लाटलेलं आहे, तरच तो कडक होणार. तर आता आपण तो भाजायची तयारी करूया. मस्त थिन असं हे पातळ लाटून झालेलं आहे. आणि आता तव्यावरती कडक करायचं. आधी तेल लावायचं का? हो. ओके. तेल लावून चिटकत नाही, म्हणजे तेल लावल्यानंतर. सॉलिड पातळ आहे, सॉलिड पातळ आहे. पापडासारखाच ऍक्च्युली. हो. कडक असा कुरकुरीत होतो तो. आणि मुलांना तर बेस्ट, डब्यांना वगैरे असं द्यायला खाऊ. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जे टेक्निक आहे खाकरा भाजायचं, ते खूप महत्वाचं आहे. खाकरा ते फुगायलाच देत नाहीत. गॅस छोटा मोठा करत राहायचा. हो. आणि अजिबात फुगायला द्यायचं नाही. फुगून नाही द्यायचं, म्हणजे कडक होतो तो छान कुरकुरीत. पण असे मला सांगा की खाकरे असे डबाभर करून ठेवायला लागतात घरामध्ये, आणि किती दिवस टिकतात? राहतात 15 दिवस वगैरे आरामात. हो, राहतात ना. हो, जास्तीच राहतात ट्रिपला वगैरे असे. हा, छान. तर जस वेळ लागतो थोडा खाकऱ्यांना. आता ही बाजू झाली, आता परत ती दुसरी बाजू, आणि सतत उलट करत नाही. एक बाजू कडक करून घेतली आणि मग दुसरी केली असं नाही करत आहेत त्या. सतत त्या उलटत राहत आहेत
दोन्ही बाजू त्या कुरकुरीत कडक करून घेणार आणि हळूहळू तो खाकरा होत जाणार आहे. तर तुम्ही याचं साहित्य कृती आता घ्यायला हरकत नाही, कारण हे प्रोसिजर थोडंसं चालणार आहे अजून. साहित्य आणि कृती. पालक खाकरा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पालक पेस्ट, गव्हाचं पीठ, मीठ, तिखट, हळद, ओवा पावडर आणि जिरेपूड. कृती: प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये पालक पेस्ट, तिखट, हळद, जिरेपूड, ओव्याची पूड, मोहन, मीठ आणि पाणी घालून कणिक भिजवून घ्यावी. तयार कणकेची पातळ पोळी लाटून तव्याला थोडंसं तेल लावून खाकरा खरपूस भाजून घ्यावा. आम्ही